Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of the Industrial Dispute महाराष्ट्र रूल्स 1957. तर आपण जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. पण आपल्याला आता महाराष्ट्र रूल्स काय आहेत, महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक रूल्स काय दिले आहेत इंडस्ट्रियल रिलेटेड, डिस्प्यूट रिलेटेड ते आपण बघत आहोत. तर रूल आपण 9पर्यंत कव्हर केलेले आहेत. ह्या चॅप्टरमध्ये आपण रूल 9 टू रूल 10 to 20पर्यंत बघणार आहोत. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर चला स्टार्ट करू. ओके, तर रूल आपण 10 बघणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिले यामध्ये कन्सिलेशन प्रोसिडिंग सांगितलं. आता कन्सिलेशन प्रोसिडिंग, काउन्सिलेशन वेगळं असते आणि कन्सिलिएशन प्रोसिडिंग वेगळं असते. यामध्ये काउन्सिलेशन नाही आहे, कन्सिलेशन प्रोसिडिंग आहे. अँड तुम्ही जर ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल, जर लॉ स्टुडंट असाल तर त्यामध्ये आता कन्सिलेशन प्रोसिडिंग, आर्बिट्रेशन प्रोसिडिंग काय असते. रूल 10मध्ये काय दिले, कन्सिलेशन प्रोसिडिंग इन पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस व्हेन अ स्ट्राईक ऑर लॉकआउट नोटीस इज गिवन. आता काय म्हणलं, सिम्प्लिफिकेशन बघा की इफ अ नोटीस ऑफ स्ट्राईक रूल 76मध्ये जर दिला असेल और दी लॉकआउट रूल 77 इज गिवन पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस, द कन्सिलेशन ऑफिसर मस्ट अरेंज टू इंटरव्ह्यू बोथ एम्प्लॉयर अँड वर्कमॅन इमिजिएटली. काय करणार ह्यामध्ये की एक त्यांनी काय करणार, एक कन्सिलेशन म्हणजे नोटीस ऑफ स्ट्राईक दिलं, लॉकआउट दिलं, नोटीस ऑफ लॉकआउट पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये. देन दी कन्सिलेशन ऑफिसर काय करणार आहे, अरेंज दी इंटरव्ह्यू ऑफ बोथ एम्प्लॉयर आणि वर्कमॅनचं काय करणार आहे इथं, ह्यामध्ये काय करणार आहे, एक ह्यामध्ये इंटरव्ह्यू म्हणजे काय, एक कन्सिलेशन प्रोसिडिंग ठेवले जातात की ॲमिकेबल सेटलमेंटसाठी. म्हणजेच तुमची जी डिमांड आहे, इथे एक मिडल पर्सन येणार, एक अंपायर टाईपमध्ये हा वर्क करत असतो. डिसाईड द प्लेस अँड टाईम ऑफ ऑर डे डिस्कशन, ट्राय टू सेटल द डिस्प्यूट. ह्यामध्ये ट्राय करणं की सेटल डिस्प्यूट होण्यासाठी. आता पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस, इसेन्शियल सर्व्हिसेस लाईक इलेक्ट्रिसिटी असू दे, वॉटर असू दे, ट्रान्सपोर्ट असू दे, हे काय पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस आहेत. ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही जर स्ट्राईक किंवा लॉकआउटवर गेला तर त्यावेळेस हे पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस आहेत. तर तुम्ही स्ट्राईक, त्याच्यासाठी स्पेशल कंडिशन्स आहेत. त्यामध्ये असंच उठून तुम्ही स्ट्राईकवर जाऊ शकत नाही, लॉकआउटवर जाऊ शकत नाही. यामध्ये नोटीस ऑफ स्ट्राईक और लॉकआउट ऑफिशियली वॉर्निंग दॅट द वर्कर्स और द एम्प्लॉयर मस्ट स्टॉप वर्क. ओके, तुम्हाला स्टॉप ज्या वेळेला वर्क करायचं आहे किंवा एम्प्लॉयर स्टॉप वर्क करतो त्यावेळेला एक स्पेसिफिक तुम्हाला टाईम पिरियड दिलेलं असते ह्यामध्ये, की तेवढ्याच्या आत तुम्हाला नोटीस द्यावी लागते. तरच तुम्ही आला, उद्या मी स्ट्राईक करणार आहे, लॉकआउट करणार आहे आणि घ्या नोटीस, असं नाही. एक टाईम आहे स्पेसिफिक, 7 days 14 days, तेवढं तुम्हाला त्याच्या आधी बिफोर 14 days 7 days तुम्हाला काय करावं लागते, इथं नोटीस द्यावी लागते. कारण एम्प्लॉयरला सुद्धा अरेंज करावं लागते की काही पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस असतात. मग पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर जे आहे हे बंद करून तरी चालणार नाही आहे ना. जर पब्लिक कसं सर्वाईव्ह करणार ह्या गोष्टीमध्ये, त्याच्यासाठी असते. अ कन्सिलेशन ऑफिसर ॲक्ट्स क्विकली. कन्सिलेशन ऑफिसर काय करणार, क्विकली इथं ॲक्ट करणार, कारण डिस्ट्रप्शन काय आहे यामध्ये, डिस्ट्रप्शन होऊ नये, डिस्टर्बन्स होऊ नये, क्रिएट. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघू 11. यामध्ये काउन्सिलेशन प्रोसिडिंग इन अदर केसेसमध्ये काउन्सिलेशन प्रोसिडिंग. तर मगाशी तर आपण कुठल्या केसेसमध्ये बघितलं, एक तर लॉकआउट किंवा स्ट्राईकच्या केसमध्ये बघितले आपण. लॉकआउट अँड स्ट्राईकच्या केसमध्ये काय होतं बघितलं होतं. ओके, त्याच्यानंतर आता इथं कोणती केस सांगितले, की ह्यामध्ये केसेस सांगितलेत की ह्यामध्ये डिस्प्यूट इन केस ऑफ पब्लिक युटिलिटी, ह्यामध्ये त्यामध्ये आपण बघितलेलं की पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस आहेत. बट नो स्ट्राईक अँड लॉकआउट नोटीस, इथं नो स्ट्राईक किंवा लॉकआउटची जी नोटीस आहे ती इथं नाही आहे. त्यानंतर अदर ह्यामध्ये इंडस्ट्रीज आहेत, नॉन पब्लिक युटिलिटी आहेत, त्यांनासुद्धा. अँड कन्सिलेशन ऑफिसर मे इंटरवेन इफ नेसेसरी असेल तर कन्सिलेशन ऑफिसर यामध्ये इंटरवेन करणार आहे. ओके ओके, तर ह्यामध्ये काय म्हणले बेसिकली आहे, तो जो पार्ट आहे यामध्ये अदर इंडस्ट्रीज नॉन पब्लिक युटिलिटी. बघा की इवन जे वर्कर्स आहेत त्यामध्ये रिटर्न इंटिमेशन द्यायला लागते पार्टीज. ऑफिसर मस्ट गिव्ह रिटर्न इंटिमेशन टू पार्टीज मेन्शनिंग स्टार्ट डेट ऑफ प्रोसिडिंग. आता जर प्रोसिडिंग स्टार्ट होणार असेल तर त्यामध्ये काय करावं लागते, इंटिमेशन द्यावं लागते की ह्या दिवसापर्यंत तुमची जी कन्सिलेशन प्रोसिडिंग जी आहे ती स्टार्ट होणार आहे. ओके, आता यामध्ये इवन इफ दी वर्कर्स एम्प्लॉयर हॅव नॉट फॉर्मली इश्यूड अ स्ट्राईक और लॉकआउट. जर फॉर्मली त्याने स्ट्राईक किंवा लॉकआउटसाठी जरी त्यांनी इश्यू केलं नसेल तरीसुद्धा
काय असणार आहे, कन्सलेशन प्रोसिडिंग कॅन स्टील स्टार्ट होणार आहे, कारण त्यांनी ऑन दी वे आहे, त्यांनी जायच्या मार्गावर आहे, तोपर्यंत तिथे थांबवलं, त्यांची काय डिमांड आहे ही बघितली आणि तिथं त्यांच्या एम्प्लॉयरसमोर मांडलं किंवा एम्प्लॉयरचे जे लॉकआउट करणार आहे तिथे थांबवलं आणि एम्प्लॉईजकडून काय मागणी आहे हे कळवली आणि तिथे जर सॉर्ट आऊट झालं तर पुढं लॉकआउट आणि स्ट्राईक आणि न्यूसन्स करायची काय गरज आहे ना असं. त्याच्यासाठी कन्सलेशन ऑफ जे प्रोसिडिंग आहे स्टील इथे काय होऊ शकते, स्टार्ट होऊ शकते बिफोर स्ट्राईक अँड लॉकआउट अजून व्हायच्या आधी. आता जो कन्सलेशन ऑफिसर आहे त्याचं काम काय आहे यामध्ये बघा, ह्यामध्ये रिटर्न इंटिमेशन पाहिजे ह्यामध्ये की इन्शुअर्स दॅट पार्टीज नो प्रोसिडिंग स्टार्टेड ऑफिशियली. पार्टीचे त्यांना माहीत असायला पाहिजे की रिटर्न नोटीस पाहिजे की आजपासून ऑफिशियली इथं काय होणार आहे, उद्यापासून ऑफिशियली कन्सलेशन प्रोसिडिंग चालू होणार आहे असं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, 11A सांगितले. 11A पॉवर टू ट्रान्सफर कन्सलेशन प्रोसिडिंग. आता पॉवर आहे की तुम्ही ट्रान्सफर करू शकता कन्सलेशन प्रोसिडिंग. आता कुणाला करणार, वॅकन्सी इन दी कन्सलेशन ऑफिसर्स ऑफिस. आता जो कन्सलेशन ऑफिसर आहे तिथंच व्हॅकन्सी निर्माण झाली. अनादर ऑफिसर कॅन कंटिन्यू दी प्रोसिडिंग. आता दुसरा ऑफिसर येणार आणि तो कंटिन्यू करू शकतो, म्हणजेच काय कॅन स्टार्ट फ्रेश करू शकतो किंवा कंटिन्यू फ्रॉम दी प्रिव्हियस. आता ह्याचं मी एक्झाम्पल सांगते. आता हा ऑफिस आहे, कन्सलेशनचं ऑफिस आहे, तुम्ही अपॉइंट केला, पार्टीज तुमच्यासाठी ठेवलेला आहे की आमचं काही प्रॉब्लेम आलं तर ह्या कन्सलेशन ऑफिसरकडे जाणार, किंवा कोर्टात गेला आणि कोर्टानं रेफर केलं की तुम्ही कन्सलेशन एकदा बघा, आर्बिट्रेशन एकदा बघा आणि मग इकडे या. आता कन्सलेशन ऑफिसर काय झालं, कन्सलेशन ऑफिसरकडे रेफर केला आणि मधूनच काय झालं, त्याचं ट्रान्सफर झालं, इनसॉल्वंट झाला, वॅकन्सी झाली किंवा डेथ झाली आणि ही जागा काय केली, व्हॅकेंट पडली. आता दुसरा कन्सलेशन ऑफिसर आला, तो काय करणार, एक तर फ्रेश चालू करणार, कारण मागचं त्याला काय समजत नसेल तर फ्रेश जे सूट म्हणजे फ्रेश जे आहे इथं काय करणार, हिअरिंग चालू करणार. अदरवाईज जिथून चालू आहे तिथून पुढं स्टार्ट कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, स्टेट गव्हर्नमेंट कॅन ट्रान्सफर एनी ऑन गोईंग केस टू अनादर कन्सलेशन ऑफिसर. जरी व्हॅकन्सी पडली नसेल तरीसुद्धा ऑन गोईंग केस दुसऱ्या कन्सलेशन ऑफिसरला स्वतः स्टेट गव्हर्नमेंट काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. ओके, अगेन अ न्यू ऑफिसर मे प्रोसीड डी नो. एकतर डी नो म्हणजे काय, डी नो म्हणजे फ्रेश चालू करा किंवा जिथून आहे तिथून कंटिन्यू करा. ऑल ट्रान्सफर मस्ट बी कम्युनिकेटेड विथ दी पार्टीज. सगळे ट्रान्सफर वगैरे आहे ते पार्टीजसोबत कम्युनिकेट करायचे आहेत ह्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर समजला हा पार्ट. ओके, रूल 12मध्ये मीटिंग ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह पार्टीज. आता मीटिंग सांगितल्यात ह्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पार्टीचे. ह्यामध्ये कन्सलेशन ऑफिसर मे मीट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दी बोथ पार्टीज टुगेदर. आता कन्सलेशन ऑफिसर जे आहेत ह्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसर मे मीट, दोन्ही पार्टीजना एकदम टुगेदर भेटू शकतात किंवा सेपरेटली भेटू शकतात. ह्यामध्ये एवढंच सांगितलं, म्हणजे जॉईंट मीटिंग घेऊ शकतात किंवा सेपरेट मीटिंग घेऊ शकतात ह्यामध्ये. रूल 13मध्ये काय सांगितलं आहे, प्रोसिडिंग ऑफ कन्सलेशन ऑफिसर. आता प्रोसिजर कसं चालू होणार आहे ते बघूया. आता ह्यामध्ये इन कॅमेरा प्रोसिजर असू शकतो. ह्यामध्ये ऑल कन्सिलेशन प्रोसिडिंग आर प्रायव्हेट असतात, डू नॉट पब्लिकली ते काय नसतात, कंडक्ट केले जात नाही. त्याच्यानंतर सबरूल 2मध्ये काय सांगितलं, एक्सपिडियस अँड दी फ्लेक्झिबल कंडक्ट असते. यामध्ये एक्सपिडियस म्हणजे स्पीडी असते, यामध्ये स्पीडी असते, डिले विनाकारण केलं जात नाही. ऑफिसर मे कंडक्ट अ प्रोसिडिंग क्विकली अँड एनी मॅनर डीम टू फिट. ओके, त्याच्या मॅनरमध्ये काय त्यात कंपल्सरी नाही आहे, कंपल्शन नाही आहे. त्याच्यानंतर प्लेस अँड टाईम तिथे सांगितलं गेलं आहे फॉर दी हिअरिंग. आता ह्यामध्ये काय म्हणलं आहे, सिटिंग बोर्ड, कोर्ट, लेबर कोर्ट, ट्रिब्युनल, आर्बिट्रेटर शॅल बी हेल्ड ॲट द प्लेस अँड टाईम्स फिक्स्ड बाय द चेअरमन, प्रेसिडेंट अँड द आर्बिट्रेटर. आता ह्यामध्ये काय प्लेस अँड टाईम जे आहे ह्यामध्ये सिटिंग बोर्ड, कोर्ट, लेबर कोर्ट, ट्रिब्युनल, आर्बिट्रेटर शॅल बी हेल्ड ॲट द प्लेस कुठला आहे अँड टाईम्स फिक्स्ड बाय दी चेअरमनने फिक्स केलेला असू दे किंवा प्रेसिडेंट ऑफिसरनं असू दे किंवा आर्बिट्रेटरनं जे टाईम आणि इथं प्लेस फिक्स केले ते असणार आहे. ओके, पार्टीज मस्ट इन्फॉर्म्ड टाईम. आता पार्टीज काय करायला पाहिजे, त्यामध्ये टाईम इन्फॉर्म करायला पाहिजेत पार्टीजना आणि प्लेस. यामध्ये मॅनर जे आहे ते डीम टू फिट असेल त्या मॅनरमध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, चॅप्टर 4 बघणार आहे आपण. पॉवर्स, कोरम किती असतो, नोटिसेस काय असतात, एव्हिडन्सेस कसे घेतले जातात आणि ओथ काय असतात. आता 15मध्ये काय सांगितले, कोरम फॉर दी बोर्ड्स अँड कोर्ट्स. आता कोरम किती असणार आहे बोर्ड आणि कोर्टसाठी. सगळ्यात पहिला कोरम आहे मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स रिक्वायर्ड फॉर दी बोर्ड ऑफ ऑर दी कोर्ट सिटिंग इज नॉट व्हॅलिड
सिटिंग इज नॉट व्हॅलिड इफ दी कोरम इज नॉट मेड. जर कोरम मेड झालं नाही म्हणजे कोरम तेवढं नाही आहे तर इथं सिटिंग काय होणार नाही, व्हॅलिड नाही आहे. आता ह्यामध्ये कोरम टेबल बघा की बोर्ड जो आहे ह्यामध्ये नंबर ऑफ मेंबर्स किती पाहिजेत, 3 मेंबर्स पाहिजेत. कोरम निडेड 2 मेंबर्स मस्ट बी प्रेझेंट पाहिजेत. जर नंबर ऑफ मेंबर्स टोटल बोर्डमध्ये 3 असतील तर 2 मेंबर पाहिजे, काय पाहिजे तिथं गरज आहे ह्यामध्ये कोरमसाठी. त्याच्यानंतर बोर्ड 5 मेंबर्स असतील तर 3 मेंबर्स पाहिजेत. कोर्टमध्ये ह्यामध्ये काय म्हटलं, लेस दॅन 2 मेंबर्स असतील ह्यामध्ये तर ऑल मेंबर्स मस्ट बी प्रेझेंट असायलाच पाहिजे. 2पेक्षा कमी आहेत म्हटल्यावर किती, 0 तर नसणार आहेत, 1 किंवा 2 असणार तर 2 प्रेझेंट पाहिजेत. त्याच्यानंतर कोर्ट कॅन मोर दॅन म्हणजे 2पेक्षा जास्त आहेत पण 5पेक्षा कमी आहेत तर ह्यावेळेस काय होणार आहे, 3 मेंबर्स मस्ट बी प्रेझेंट. 3 मेंबर्स काय असायला पाहिजे, तिथं प्रेझेंट असायला पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर इथं इथल्यासारखं त्याच्यानंतर काय म्हटलं, कोर्ट. आता कोर्टमध्ये मोर दॅन ऑर इक्वल टू 5 मेंबर्स असतील तर 5 मेंबर्स मस्ट बी प्रेझेंट पाहिजेत. ओके. तर समजलं, बोर्ड ऑर दी कोर्ट कॅन नॉट स्टार्ट अनलेस दी मिनिमम नंबर कोरम त्यांचा जो सेट असतो आहे त्याच्यापेक्षा कमी जर असतील तर तिथं काय करणार नाही की जो प्रोसिडिंग आहे तो स्टार्ट करणार नाही, बोर्ड स्टार्ट करणार नाही. ओके. त्याच्यानंतर हा एन्शुअर्स द डिसिजन आर व्हॅलिड अँड नॉट मेड बाय द सिंगल पर्सन वेन मोर मेंबर्स एक्झिस्ट. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया रूल 16मध्ये नोटीस टू बी सर्व्ड सांगितले. यामध्ये आता नोटीस कसं सर्व केलं जाणार आहे, व्हेन डिस्प्यूट इज रेफर टू लेबर कोर्ट और ट्रिब्युनलला ज्यावेळेला डिस्प्यूट रेफर केलं जाणार आहे त्यावेळेस नोटीस मस्ट बी सर्व टू दी पार्टीजना नोटीस सर्व करायचं आहे. कोणकोणते फॉर्म आहेत ह्यामध्ये, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे. 4 ते 7 जे फॉर्म आहेत त्या सगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये नोटीस इश्यू करू शकताय पार्टीजना. पार्टीज टू फाईल स्टेटमेंट फॉर द क्लेम और रिटर्न स्टेटमेंट विदिन स्पेसिफाईड टाईममध्ये जे आहे ते इथं रिटर्न स्टेटमेंट वगैरे द्यायचं आहे. म्हणजे पर्पज एवढंच आहे की पार्टीज मस्ट नो दी केस हॅज स्टार्टेड आणि सबमिट करा तुमचे रिटर्न स्टेटमेंट जे आहे, तुमचे जे फॅक्ट्स आहेत देअर वर्जन ऑफ दी फॅक्ट तर ते मेन्शन करा आणि सबमिट करा. इथं फॉर्म आर ऑफिशियली फॉर्मॅट्स आहेत, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्यात कळून जाईल की कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, काय काय त्यामध्ये सबमिट करायचं आहे टू दी स्टँडर्डाइज प्रोसिजर. ओके. समजला हा रूल 16A मध्ये काय म्हणले, अमेंडमेंट ऑफ स्टेटमेंट. लेबर कोर्ट्स और ट्रिब्युनल्स मे अलाव अमेंडमेंट टू क्लेम और रिटर्न स्टेटमेंटसाठी काय करू शकता तुम्ही, त्यामध्ये अमेंडमेंट करू शकता ॲट एनी स्टेजमध्ये करू शकते. पर्पज टू डिटरमाइन रिअल इश्यूज डिटरमाइन करण्यासाठी. एक्सप्लेनेशन आहे यामध्ये, कॅन करेक्ट दी मिस्टेक्स. आता तुम्ही CPCमध्ये जाऊन बघितलं ना तर तुम्हाला CPCमध्ये इझिली अमेंडमेंट करता येत नाही यामध्ये. ओके. CPCमध्ये जाऊन तुम्ही इझिली गेला असंच आणि अमेंड करता येत नसतं. CPCमध्ये तुम्हाला आधी काय करावं लागते, त्यामध्ये फॉर्म आहेत त्या फॉर्ममध्ये जाऊन कधी तिथं अमेंडमेंट करावं लागते आणि तुम्हाला डिग्री यायच्या आधी तुम्हाला अमेंडमेंट करावं लागते त्यामध्ये. ओके. ॲड मिसिंग फॅक्ट क्लॅरिफाय दी क्लेम्स इथं क्लॅरिफाय होणार आहे. ओके. रूल 17मध्ये ह्यामध्ये काय सांगितलं, एव्हिडन्स घ्यायचे आहेत. आता बोर्ड्स, कोर्ट्स, लेबर कोर्ट्स, ट्रिब्युनल्स, आर्बिट्रेटर्स कॅन ॲक्सेप्ट ऑल टाईप्स ऑफ एव्हिडन्स ॲट एनी स्टेज, कॉल फॉर एव्हिडन्स ॲज डीम टू फिट, डिसाईड हाऊ टू टेक दी एव्हिडन्सेस ते स्वतः डिसाईड करणार कारण हे बाइंडिंग नाही आहेत कोणत्या प्रोसिजरशी रिलेटेड. CPCचे प्रोसिजर ह्यांनी फॉलो करू शकतात बट नॉट अ बाइंडिंग. ओके. त्यांनी एक फॉलो करणार, कोणतं फॉलो करणार म्हणून. ओके. त्याच्यानंतर काय आहे, ओके. तर हे समजलं पॉईंट की काय आहे की ऑथॉरिटी हॅज फ्लेक्झिबिलिटी. ऑथॉरिटीला फ्लेक्झिबिलिटी आहे यामध्ये. त्यांचं जे प्रोसिजर आहे यामध्ये एव्हिडन्स कसं घ्यायचे, विटनेसेसचं स्टेटमेंट कसं करायचं, रिपोर्ट कसं द्यायचं, नो रिजिड प्रोसिजर नाही आहे की प्रोसिजर इफिशियंट अँड रिलेवंट यामध्ये ठेवू शकतात त्यामध्ये. आता 17A रूल 17A काय सांगितले, रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्सेस बाय लेबर कोर्ट. आता ह्यामध्ये लेबर कोर्ट, रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्सेस बाय लेबर कोर्ट. लेबर कोर्ट ट्रिब्युनल रेकॉर्ड्स दी सबस्टॅन्स ऑफ विटनेसेस एव्हिडन्सेस इन दी रायटिंग. आता ह्यामध्ये काय असणार, लेबर कोर्ट जे आहेत किंवा ट्रिब्युनल रेकॉर्ड्स जे आहेत ह्यामध्ये काय करणार आहेत ह्यांनी, सबस्टॅन्स ऑफ विटनेसेस काय करणार आणि एव्हिडन्सेस जे आहेत काय करणार, रायटिंगमध्ये ते ठेवणार आहेत त्यांनी. त्यानंतर मेमोरँडम इज साइंड बाय द प्रिसाइडिंग ऑफिसर जो असतो तो इथं काय करायचं आहे, मेमो जो आहे तो काय करणार आहे, साईन करणार आहे यामध्ये. ऑप्शनली कॅन फॉलो CPC ऑर्डर. ह्यामध्ये कोणता ऑर्डर आहे, CPC ऑर्डर 18
ऑर्डर 18 जो आहे इथं फॉलो केला जाणार आहे. कशासाठी? त्यामध्ये प्रोसिजर इफ निडेड डिटेल्स रेकॉर्ड विटनेसेसचे आहे ते इथं फॉलो केलं जाणार आहे. ओके, सो विटनेस स्टेटमेंट आर ऑफिशियली रेकॉर्डेड असणार आहेत, हेल्प फॉर देअर फेअर डिसिजन अँड कीप रिटर्न प्रूफ असणार आहे यामध्ये फॉर दी रेफरन्स अँड अपीलसाठी. ओके, ओथ सांगितलं यामध्ये. आता बघा, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एनी मेंबर ऑफ बोर्ड, कोर्ट, लेबर कोर्ट, ट्रिब्युनल अँड आर्बिट्रेटर कॅन ॲडमिनिस्टर ओथ. इथं ओथ ॲडमिनिस्टर करू शकतात. कसं? विटनेस मस्ट बी स्वेअर टू टेल अ ट्रूथ. आता विटनेसला काय म्हणणार? आधी तू सांगायच्या आधी काय कर, ओथ घे, तू जे सांगणार आहेस ते खरं सांगणार आहेस असं पहिला विटनेसला ते म्हणायला लागणार. मग काय? ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ओथ करू शकतात बोर्ड, कोर्ट, लेबर कोर्ट अँड ट्रिब्युनल बिफोर गिविंग एव्हिडन्सेस. एन्शुअर्स ऑनेस्टी अँड लिगॅलिटी. इथं काय करणार आहे? एन्शुअर्स करतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट जो आहे इथं ह्यामध्ये पूर्ण जो समरी आहे इथं तुम्ही एकदा बघून घ्या, पूर्ण समरी आहे यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये रूल 19, फॉर्म ऑफ नोटीस काय असणार आहे आणि समन्सचा काय असणार आहे फॉर्म. तुम्हाला जे नोटीस आणि समन्स दिले जाते त्याचा फॉर्म काय असणार आहे. पर्पज आहे टू इन्फॉर्म दी पार्टीजला इन्फॉर्म करायचं आहे, कॉल विटनेसेस, डॉक्युमेंट्स ऑर दी लेबर कोर्ट, ट्रिब्युनल्स, बोर्ड ऑर दी कोर्ट प्रोसिडिंग. ओके, आता ह्यामध्ये सब रूल्स आहेत त्यामध्ये बघूया वन बाय वन. फर्स्ट आहे नोटिसेस अँड समन्स फॉर दी लेबर कोर्ट ट्रिब्युनल क्लॉज 1. आता नोटीस आहे ह्यामध्ये टू दी पार्टीज फॉर्म एक्समध्ये द्यायचं आहे, नोटीस पार्टीजना द्यायचं आहे. समन्स आणि विटनेस करायचं असेल म्हणजे 10मध्ये द्यायचं आहे, फॉर्म 10मध्ये. आणि ह्यामध्ये फॉर्म्स जो आहेत ह्यामध्ये XI काय करायचं आहे 11मध्ये समन्स टू विटनेसेसना समन्स पाठवायचं आहे 11मध्ये. त्याच्यानंतर समजलं नोटीस काय. नोटीस टेल्स दॅट दी पार्टीज केस हॅज बीन फाईल्ड अँड हिअरिंग स्टार्ट होणार आहे. तुम्ही या कोर्टात या, तुमचे रिटर्न स्टेटमेंट फाईल करा, प्लीडिंग्स फाईल करा. समन्स काय असणार आहे? लिगल ऑर्डर फॉर दी विटनेसेस टू अपील. आता विटनेसेसना येणार आहे यामध्ये समन्स, नोटीस जाणार पार्टीजना, समन्स येणार विटनेसना की या, की तुम्ही विटनेस द्या या, इथं कोर्टासमोर ट्रिब्युनलसमोर विटनेस द्या या असं सांगणार आपण. समन्स बाय दी बोर्ड्स ऑर कोर्ट्स. तर समन्स कसं देतात त्यामध्ये समन्स जे आहेत बाय बोर्ड्स जे आहेत ह्यामध्ये इशूड बाय बोर्ड और कोर्ट कुठे इश्यू करणार? 12मध्ये. ओके, एक्सप्लेनेशन आहे बोर्ड और कोर्ट युजेस डिफरंट फॉर्म्स यूज करणार यामध्ये टू समन दी विटनेसेस, विटनेसेसना समन करण्यासाठी और पार्टीजना. स्टँडर्डाइज दी प्रोसिजर, स्टँडर्डाइज करणार अवर्ड्सचे कन्फ्युजन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोसिजर जे आहे यामध्ये ऑफ दी बुक्स, पेपर्स और डॉक्युमेंट्स. आता प्रोडक्शन ऑफ ह्यामध्ये प्रोसिजर काय आहे? प्रोडक्शन ऑफ बुक्स, पेपर्स अँड डॉक्युमेंट्स. त्यामध्ये क्लॉज 3 दिले ह्यामध्ये. नोटीस और समन्स कॅन बी रिक्वायर्ड टू एनी पर्सन टू ब्रिंग अ डॉक्युमेंट रिलेव्हंट टू दॅट केस और डिस्प्यूट. फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट्स रिलेटेड अटेंडन्स ऑफ रजिस्टर, वेज रिलेटेड रजिस्टर, कॉन्ट्रॅक्ट्स आणि ॲग्रीमेंट काय झालं असेल तर ते येणार आहे. ऑथॉरिटी कॅन आस्क एनी नेसेसरी इन्व्हेस्टिगेशन और ॲडज्युडिकेटिंग जो तिथं डॉक्युमेंट असणार आहे काय असेल, पेपर बुक्स असेल ते सगळं तुम्ही घेऊन या इथं, असं ऑथॉरिटी इथं समन करू शकते प्रोडक्शनसाठी. ओके, 20 to 30 आहे ह्यामध्ये आपण 21पासून पुढच्या हे चॅप्टरमध्ये बघणार. 20 आपण कवर करून घेऊया. सर्व्हिसेस ऑफ समन्स और नोटीस जो आहे यामध्ये एनी नोटीस, समन्स, प्रोसेस और ऑर्डर इशूड बाय द बोर्ड, कोर्ट, लेबर कोर्ट, ट्रिब्युनल और आर्बिट्रेटर कॅन बी सर्वड इन दिस वेज. ह्या पद्धतीने येणार आहे. एकतर स्वतः पर्सनली जाऊन देऊन या, हँड डिलिव्हर्ड देऊन या, हातानं मी दिलो तुझ्या हातात असं. त्याच्यानंतर बाय रजिस्टर पोस्ट करा. ह्यामध्ये ऑफिशियल मेल असू दे विथ दी प्रूफ ऑफ डिलिव्हरी झाले असं. त्याच्यानंतर काय आहे अदर मॅनर अंडर CPCमध्ये जे तुम्हाला प्रोव्हाइड केल्यात, RPAD असू दे, पोस्ट असू दे, थ्रू बेलीफ असू दे म्हणजे कोर्टचा ऑफिसर, त्याच्या थ्रू इथं तुम्ही काय करू शकताय नोटीस पाठवू शकताय. इफ दी पार्टीज रिफ्युसेस टू ॲक्सेप्ट. जर पार्टी बघूनसुद्धा ॲक्सेप्ट करायला रिफ्यूज केले नोटीस अँड समन्स, इट मस्ट बी सेंट अगेन, परत सेंड करायचं. आणि सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग एन्श्योर इट इज अन ऑफिशियली रेकॉर्डेड आहे ते एन्श्योर करायचं आहे. सब्जेक्ट टू रूल 22 सर्टन एक्सेप्शन्स मे बी अप्लाय होणार आहे ह्यामध्ये. ओके, समजले. ह्यामध्ये चाइल्ड लेवल एक्सप्लेनेशन बघू. बोर्ड, कोर्ट, ट्रिब्युनल कॅन नॉट डिसाईड विदाउट प्रॉपरली इन्फॉर्मिंग पार्टीज. पहिला पार्टीजला इन्फॉर्म करा प्रॉपरली आणि मग तुम्ही केस चालू करा इथं पुढं. त्याच्याशिवाय तुम्ही केस चालूच करू शकत नाही. डिफरंट मेथड्स
एन्शुअर दी नोटीस रिचेस दी पर्सन. कोणकोणते वेगवेगळे प्रकार आहेत CPCमध्ये जे जे दिल्यात ते सगळे इथं काय करायचं तुम्हाला व्हरायटी ऑफ नोटिसेस इश्यू करण्याचे तुम्हाला चान्सेस आहेत, तुम्ही करून घेऊ शकता. जर पार्टी स्वतःहून नोटीस गेल्या आणि रिफ्यूज करत असेल घ्यायला तर परत पाठवायचं. त्यामध्ये पार्टी डझंट स्टॉप द लीगल प्रोसिडिंगला स्टार्ट करू शकत नाही. पोस्ट अप्रूव्ज इट वॉज सेंड. पोस्ट ह्यामध्ये बघणार की हां सेंड केलेला आहे. ओके, आय होप तुम्हाला 20पर्यंत जे रूल्स आहेत ते समजले असणार आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 21पासून लास्ट आपले जे आहेत पूर्ण 30 आय थिंक आहेत यामध्ये, तर पूर्ण कवर करून घेणार आहेत. त्यामध्ये आपण हा रूल संपवणार आहे त्यामध्ये. ओके, थँक्यू.